नमस्कार, मी पुष्पा किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, स्पिनिच चीज कॉर्न सँडविच। हे पहा, साहित्याची यादी इथे दिलेली आहे। एक पेंडी पालक स्वच्छ धुवून ब्लांच करून घ्यायचे आहे। आता थंड झालं की मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचे आहे। बारीक पेस्ट व्हायला फार वेळ लागत नाही। मला ही पालकची भाजी कट करून घेण्यापेक्षा अशी पेस्ट करून घेतलेलीच योग्य वाटते। आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊ। बघा, या पेस्टचा हिरवा रंग किती बहारदार दिसतोय। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्या किचनमध्ये याचे सर्व साहित्य उपलब्ध असते। या डिशला बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात। पालक हा खूपच पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे। पालकची पेस्ट, मूठभर कोथिंबीर, 2 मिरच्या बारीक चिरून, 1 मध्यम आकाराचा कांदा, चवीनुसार मीठ, 4 स्लाइस चीज, बटर 3 टेबलस्पून, ब्रेडचे 8 स्लाइस, स्वीटकॉर्नचे दाणे अर्धी वाटी, तेल 1 टेबलस्पून। गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा। यात 1 टेबलस्पून प्रथम तेल घालायचं, त्यानंतर बटर त्यात टाकायचं आहे। नाहीतर नुसतंच बटर टाकलं तर हे बटर करपण्याची शक्यता असते। 2 टेबलस्पून बटर आपण या पॅनमध्ये घेत आहोत। आता या वितळलेल्या बटरमध्ये मिरच्यांचे काप टाकायचे आहेत। मिरच्यांना बटरमध्ये छान परतायचं आहे। आता परतून झाल्यावर आता एक कांदा आपल्याला यात घालू। मिरच्या आणि कांदा हे दोन्ही आता यामध्ये थोडा वेळ परतून घेऊ। आपल्याला खूप परतायचं नाहीये। याला थोडा सोनेरी कलर येऊ लागताच यामध्ये स्वीटकॉर्नचे दाणे टाकू। स्वीटकॉर्न हे मुळातच थोडं गोड असतं आणि त्याची चव या मिश्रणामध्ये खूपच खुलून येते। पालकचा कडवटपणा याच्या गोडव्यामुळे कमी होतं। हे पहा, अगोदर केलेली पालकाची पेस्ट आपण यात घालू। आता हे सर्व एकत्र मिक्स करूया। पालकची भाजी खूपच पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे। या भाजीला सुपरफूड मानले जाते। यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्व आणि खनिज द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात। आता आपल्याला या मिश्रणात चवीनुसार मीठ टाकायचे आहे। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण याच्या सेवनाने वाढते। रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते। हिरवा रंग तर बघा, खूपच बहारदार दिसतोय। थोडा वेळ अजून हे मिश्रण हलवत ठेवू। आता गॅस बंद करू। हे मिश्रण आता थंड करायला ठेवू। पालकमध्ये विटॅमिन ए, सी, ई व के चं भरपूर प्रमाण असते। त्यामुळे डोळे, त्वचेसाठी उपयुक्त। पालकमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे सुद्धा मजबूत होतात। ब्रेडच्या 8 स्लाइस पैकी 4 स्लाइसवर हे मिश्रण समप्रमाणात लावून घ्यायचं आहे। इथे व्हाईट ब्रेड घेतला आहे। तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। ब्रेडला थोडं बटर सुद्धा लावू शकता। हे पहा, चमच्याने 4 स्लाइसवर हे मिश्रण समप्रमाणात लावायचं आहे। आता हे बघा, आपण हे मिश्रण 4 ब्रेडच्या स्लाइसवर पसरवून घेत आहोत। त्यानंतर प्रत्येक स्लाइसवर चीजची 1 स्लाइस ठेवायची आहे। उरलेले 4 ब्रेडचे स्लाइस या मिश्रण लावलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर ठेवायचे आहे। ग्रिल टोस्टरवर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोड्याच वेळात या 4ही सँडविचेस भाजून तयार होतात। ज्यांच्याकडे ग्रिल नसेल तर गरम पॅनमध्ये सुद्धा हे सँडविचेस छान भाजून तयार होतात। बघा, आपले सँडविचेस तयार झालेले आहेत। चीज मेल्ट होत असतानाचा हा सुवास स्वर्गीय असतो। शेवटी एक खास टिप, हवा असल्यास यात थोडं ऑरिगॅनो आणि मिरीपूड सुद्धा टाका, चव अजून खुलते। तुम्ही या सँडविच टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा चहाबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरूर सांगा कसं वाटलं। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, कमेंट नक्की करा।